नमस्कार मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? पुन्हा आलेलो आहे तुम्हाला भेटायला. लास्ट ब्लॉग जर तुम्ही नसेल बघितलं तर बघायला लागतंय. मंदार भाईचा ब्लॉग आहे. आज आपण एक रेसिपी करणार आहोत आणि तो शेफ आहे तुमचा भाऊ. आज तुम्हाला दाखवणार आहे बटर द चिकन बेबीचा बॉय. आज आपण करतोय बटर चिकन आणि चिकन खाणारा घरातला एकमेव व्यक्तिमत्व मीच आहे. या दोघींचं काय काम नाही, त्यांचं नुकसान आहे. सो आज आपण करतोय बटर चिकन. त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगतो. आता मंदार भाईची रेसिपी म्हटल्यावर वेगळा माहोल असतो, बडबड असते. साहित्य ते काय घंटा तयार करून ठेवलेलं नाही, कारण आपण प्रॉपर शेफ नाहीये. शेफ हा सगळं अगोदर तयार करून शेफ हे आपण कसं आडजोड नडतो. आता हे चिकन इथे आहे, दुपारी ताईने आणलं होतं, ते आपण जरा धुवून बिवून घेऊया व्यवस्थित. लेट्स गो. आज माझी जागा भाऊ चालवणार आहे आणि भाऊची जागा आज मी चालवणार आहे. म्हणजे काय, कॅमेरामॅनचं काम आज मी करणार आहे. आणि बघूया भाऊ कशी रेसिपी करतोय, कशी वाटते मला बघताना. आज बनवणार सुद्धा भाऊच आहे आणि टेस्ट सुद्धा करणार भाऊच आहे 100%. मम्मी काय बनवणार आहे? वडे बटर चिकन सोबत वडे. सही रे. इथे किती चिकन आणलंय तू? एक लेग पीस आहे आणि 100 ग्रॅम कंपल्सरी आहे. हे इसके बिना चिकन अधुरा आहे दोस्तों. 100 ग्रॅम बोनलेस चिकन. ते चिकनचं करायचंच होतं मला, कारण मी आता माथेरानला आपण 11 तास चाललोय. 11 तास. तो प्रोटीन भी मिलना चाहिए, एनर्जी भी आनी चाहिए. तो उसके लिए दोस्तों आपण ये थाट मांडेला. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, हे स्वच्छ धुवून घ्यायचंय. तर चिकन सगळ्यात पहिले व्यवस्थित धुवून घ्यायचं. जे काय असेल ते एकदम प्रॉपर करायचं काम. 25 बाय द वे, भाऊ पण रेसिपी खूप भारी बनवतो. म्हणजे त्याच्या हाताला जी चव आहे ना, कारण मागे एकदा त्याने टोस्ट सँडविच केलं होतं ना, ते आम्ही दुसऱ्या दिवशी पण त्याच्या मागवारी खाल्लं होतं एकदम मस्त दाबून. पण एक नंबर टेस्ट आहे. म्हणजे बनवतो ना एकदम मनापासून बनवतो. आणि मेन म्हणजे एकदम म्हणजे हा भाई जसं सुगरण कशा असतात एकदम भन्नाट. आपण आपले पे आता तो नडताय दोस्तो. बाय द वे हे व्यवस्थित असं धुवून घ्यायचंय. बघा असं सगळं पाणी गडूळ काढून टाकायचं. गडूळाचं पाणी कशाला डवळीलं, कोंबडीच्या चिकनाला काग खवळीलं. आपण तसं नाही कापायचंय. कसं कापायचं? अरे फ्राय करायचंय ना कांदा. मासाच ना. हा. आता आपण इथे कांदा घेतलेला आहे. मी तुम्हाला असं काही सजवून दाखवत नाही, पण मी तुम्हाला जे काय काय लागणार आहे ना ते तुम्हाला मी ऑन द स्पॉट दाखवत जाईल. तर आता इथे आपण 2 कांदे घेतलेले आहेत. आता ताईच्या मार्गदर्शनानुसार आपण ताईच्या मार्गदर्शनाखाली. अबे साले बॉस. ताईच्या मार्गदर्शनाखाली तुमचा भाऊ आज काम करणार आहे. पण टेस्ट मात्र तुमच्या भावाचीच आहे. जे मसाले पडणार आहेत ना तुमच्या भावाच्या बुद्धिमत्तेनुसार. अरे डायलॉग बाजी. ते तुमच्या भावाच्या ह्याच्यानुसार पडणार आहे, बुद्धिमत्तेनुसार. पण टेस्ट मात्र रुंबा गडगुंबा. टेस्ट में बेस्ट, भाऊ इज द बेस्ट. आता ताईचा पहिला गायडन्स असा आहे की कांदे फोडणीसाठी नाही तर फ्राय आपल्याला ब्राऊन करायचे, ते मस्त पैकी टाकायचे. ते करायचं आपल्याला. तर ते असे करून घ्यायचे. बाकी मी आकाराने लहान आहे, बवना आहे, याचा अर्थ असा नाहीये की रेसिपी हलकी फुलकी है. हलके में मत लो दोस्तों. टेस्ट करोगे ना तो मार्केट में आपण भी नाम कमा सकते ना मेरी जान. हे तुम्हाला करून बघायचंय. काय तोडकं मोडकं झालं ना, तुमचा भाऊ कमेंट बॉक्स ओपन करतो. तुमची मतं मांडा बिंदास. बाकी मम्मी पण वडे करायला तयार झालेली आहे. भाई मम्मी बोलली माझ्या मुलाला मला वडे पण देऊ दे. बटर चिकन करतोय बिचारा आज, एवढा मेहनत घेऊन. तर मग वडे पण झालेच पाहिजे. एकदम असं थाली बिली सजा के दिखाएंगे ना दोस्तों. हे असं कांदा कापून घ्यायचा. हे बघा मित्रांनो, असे बॅकग्राऊंड आर्टिस्ट मी ठेवलेले आहेत. येस, बॅकग्राऊंडला काम करणार आहे. असं एकदम प्रॉपर दिसलं पाहिजे ना. भावा आधी गॅस चालू कर. आता इथे तेल टाकायचंय, कारण आपल्याला आता कांदा भाजायचा. कांदा नॉट भाजायचा आहे, इट्स फ्राय करायचा. दोस्तों अभी बॉस के नीचे काम करना है तो ऐसे ही सुनना पडेगा. म्हणून आपला दर्जा ठेवा. आपण मार्केट मध्ये उतरूया, बिझनेस करूया. नाही तो ऐसे बॉस के नीचे काम करना पडता है. बॉस फिरकी लेतात, वो अलग बात. तेल बिल ऍड केलेलं आहे. असं काय आपण काय प्रॉपर शेफ नाहीये. तेल बघ, तेल बरोबर आहे ना? हा सध्या तरी ठीक आहे. फक्त मला तेल बिलचं सांग. बाकी मसाल्यांचा कसा बेस लावायचा ना ते मी बघतो. आता गॅस थोडासा ना नॉर्मल कर. आता ह्याच्यामध्ये ना कांदा आहे ना असं चुरगळून टाक. 2 महारथी आलेले आहेत बघा. एक लेजंड आहे आणि एकीच्या हाताखाली मी काम करतोय. देखो क्या परिस्थिती आ गई है मेरे. आता तू नेहमी चांगलीच बनवतोस ना रेसिपी आहे. बघा मम्मीनी पण पोच पावती दिली भाऊला. कर नॉर्मल कर आता गॅस आणि पटकन फ्राय होऊ दे. तर याला डार्क ब्राऊन करूया आणि पुढचं काय ते मी तुम्हाला सांगतो, कारण मी पण पहिल्यांदाच करतोय ना. मंदारला भरपूर उशीर होईल तोपर्यंत मी पण कुकरला लावते. बघा वड्याची रेसिपी म्हणून साईड बाय साईड तुम्हाला सांगते. भोपळा उकडून घ्यायचे, मीठ टाकून स्वच्छ धुवून कापून. इकडे भोपळा ठेवलेला आहे शिजण्यासाठी. भोपळ्याच्या त्या वड्यांच्या नादात आपली बटर चिकनची रेसिपी चालू आहे, ते विसरू नका. नाही तर माइंड डायव्हर्ट होईल आणि भोपळ्याकडे पळत जा.
चिकन बनतंय हे डोक्यात राहू दे, पण बटरचं चिकन बनतंय. आता कांदा तर आपला शिजला जातोय आणि त्याच्या पुढे आता आपल्याला स्टेप करायची ती म्हणजे अद्रक लसूण पेस्ट. कारण अद्रक लसूण पेस्ट ही गरजेचीच आहे जेवणामध्ये, त्याच्यामुळे स्वाद येतो. पेस्ट करून घ्यायची. लसूण पाकळ्याच्या आडी लसणाच्या पाकळ्या पण एकदम भरभक्कम आहे. आता आई आणि मुलगा एकाच स्टेज वरती आहेत आणि मम्मीकडे बघून मला असं वाटतंय की मम्मीच पहिले काम 25 करणार तिचं वड्या बिड्यांचं तयारी सुरू कारण तिच्या स्पीड कडे बघता असं वाटतंय की वो आगे निकल जाएंगी. लेजेंड है ना, लेजेंड के सामने काम करेगा तो ऐसा ही ऐसाच होईल. आमची वडेवाली. धने बडीशेप आणि मेथी घेतली. अरे मेथी मला पण ठेव ना औषधाला. भाजायची नको मिक्सरला लावायचं. हातानेच काम 25 बघा हातानेच. आपला हात जगन्नाथ. बघा ते बघा बघा गावठी बोलते सबको बोलते. आपल्याला इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये तुला जमतंय म्हणून दाखव. मला जमतंय म्हणून ना, नाही तुम्ही नका हे करा. वो ऐसा करतात मग वगैरे जेवण बनवली नाही तर मंदारच्या मम्मीच्या नावाने बोंबलत बसाल. अरे काकींनी दाखवलं म्हणून आम्ही पण हाताने केलं. मस्त एकदम. आता मिक्सरला पावडर करायची आपल्याला. असं काय उडायचं थोडं अजून व्हायला पाहिजे ना बारीक. हा तू मंदार तू काय जवळ नेलं. अरे तू नको नेऊ, तुला खोकला ये, तुझ्या चांगल्यासाठीच करतोय. भपका जाईंगा तो तुमका विषय हाडोया. नाकात गेलं मग किती बापरे, तिचा खोकला म्हणजे भल्या भल्यांना घाम सुटतोय. हे दोघं आलेत पराक्रमी म्हणजे काय बघा किचन मध्ये. दोघं आम्ही पट्टीचे महारथी आहे मित्रांनो. जैसी मा वैसा बेटा. वा वा काय पावडर बनवली सही एकदम. 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, अर्धा डबा घेतलाय गव्हाचं पीठ. 2 प्रकारची पिठा घेतलीत. त्याच्यानंतर आता 1 वाटी तांदळाचं 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी. आणि आता ह्याच्यात आपण हे उकडलेले आहेत. आता त्यात आपण थोडं मीठ टाकूया. भोपळा उकडलेला आहे. काकडीचे पण करतात, भोपळ्याचे पण करतात, कांद्याचे पण करतात. कांद्याची वडी. कांदा एकदम बारीक मिक्सरला लावतात त्याचे सुद्धा करतात. गूळ टाकूया थोडा. आपल्याला किती गोड लागत असेल तेवढं टाकायचं आपण. हा ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे. साधा गुळ पण चालेल, पिवळ्या कलरचा असतो तो. आणि आपण जेव्हा भोपळा शिजायला घेतो ना तेव्हा पाणी थोडं जिरतच ठेवायचं म्हणजे याला लागेल तेवढंच आपण घेऊ शकतो. पावडर मस्त होणार आहे. गुळ आहे तो गुळ. काही वड्यांमध्ये पण ऑर्गॅनिक गुळ युज करतात. किती हेल्दी खातात बघा. तब्येत बिगड़ती. ओ ऐसा दाम मत रखो तबियत को. तबियत तुम्हारा बराबर रहता है लेकिन तुमको ऐसा उसके अंदर ढवळ ढवळ करने का विषय होता है, इसलिए तब्येत बिगड़ता है दोस्तों. कुठे तब्येत थोडी चांगली झाली ना की मम्मीला वाटतं मी फिट झाले, पण तसं नाहीये. ओ विकी वेताळ पता है ना तुमको, पहिले शो यायचा तो खोकला म्हणजे तो वेताळ आहे. वेताळ असा मागे म्हणजे खाण्याचा जो प्रमाण आहे तो माझं जास्त होतं त्याच्यामुळे. काय काय ज्या गोष्टी पाळायच्या त्या नाही पाळत, एवढाच विषय, बाकी काय नाही. भोपळ्यामध्ये मस्त गूळ टाकून व्यवस्थित घाटून घेतले. एकदम ऑर्गॅनिक वडे खाणार आहे मी खाशील ना बटर चिकन सोबत. हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया सगळं. खतरनाक करतेस मम्मी तू. त्याच्यासाठीच प्रत्येक आईला लेजंड बोलतात का, तर तिने पावसाळे बघून आलेली असते ना त्याच्यामुळे. वो कारकिर्दी बढ़ा रहता है दोस्तों, सब चीज का अंदाजा बांधा हुआ रहता है. हम हमारे अंडे को अभी चीर पड़ी हुई है, बाहर भी नहीं है, बाहर भी नाही आहे. आमच्या गावी काय करायची, माझी आई जी होती ना ती आमच्या गावची शेतातले तांदूळ असायचे. तर ते शेतातले तांदूळ आमची आई 1-2 किलो म्हणजे एक पायली म्हणजे 3 किलो आणि 4 शेर म्हणजे 1 किलो. अच्छा असं असतं ती. टिपरी शेर मापट हा ते काल त्या ब्लॉग मध्ये बघितलेलं ना आपल्या माथेरानच्या ह्याच्यामध्ये महाराजांचं संग्रहालय होतं ना, ग्लास टाईप असायचं ना, ग्लास पेला टाईप. ती टिपरी एक म्हणतात. ते काही नावं होती बघा, मी वाचून मापट चिपट टिपरी असायची. एक शेर असतो म्हणजे पावशेर. पावशेर म्हणजे 1 किलोचा पावभाग म्हणजे तो पावशेर. आणि 1 पायली म्हणजे 3 किलो असं आमच्याकडे ती मापं असायची. आणि आम्ही खंडी भात काढायचो, त्याच्यामुळे सगळं आम्हाला माहिती. हे सगळं पीठ मिक्स करून झालं की आपल्या वड्यासाठी पीठ तयार होणार. बाकी आता मुद्द्याकडे येऊया आपण. मेन म्हणजे फोकस करूया बटर द चिकन. मलाचपासून मुद्दा भरकटत होते. झाली का तुझी अद्रक लसूण पेस्ट? अरे पेस्टच होत नाही. तुला बरोबर लेवल लावून दिवे लावलेत बघूया. आता याच्यामध्ये मी दुसरं पाणी नाही घेतलेलं आहे. जे होतं याच्यामध्ये त्याच्यामध्येच मी मळले. एक्स्ट्रा पाणी अजिबात नाही घेतलेलं. आणि आता तेल टाकलंय ना, जरासं तेल टाकलंय मी. आता आपण इथे ठेवूया. गाईज मम्मीची रेसिपी लवकर व्हायचं कारण म्हणजे मला इथे असं रखडवत उभं केलेलं आहे आणि मम्मीच चाललंय म्हणून मम्मीची रेसिपी लवकर होणार आहे. आता आपल्याला 3rd स्टेप करायचे. पहिली स्टेप आपला कांद्याचा विषय, नंतर मग पेस्टचा विषय. स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं. इथं मी बोनलेस घेतलेलं आहे. बाकी तुम्हाला हड्डी बिड्डी चावायचं असेल म्हणजे तुम्हाला वाटतं की मी तेवढा कॅपेबल आहे किंवा मी तेवढी कॅपेबल आहे हड्डी बिड्डी चावण्यासाठी,
तर तुम्ही तो हड्डीचा विषय करा. बाकी माझा आता संपलेला आहे, वय झालं आता माझं, ठीक आहे. माझ्या दातांमध्ये ताकद नाही. मेरे मसूडों में नमक कम है. रूट कॅनल केलेला आहे ना, डॉक्टर बोलला काय काडकूड करायचं नाही, त्याला दीर्घ आयुष्य लावायचंय म्हणून बोनलेस खातोय. बरोबर. बाकी ये तो भाई कंपल्सरी है, इसके बिना चिकन का विषय अधूरा है. मस्त बाउल मध्ये चिकन घेतलेलं आहे. याच्यापेक्षा स्वच्छ काहीच नाही आता तरी. हा आता लिंबू पिळा. आता लिंबू पिळा. असं लिंबू पिळायचा तुमच्या लेवलला पिळा. मम्मी मध्ये मध्ये वडे घेऊन येते, एकदाच काय ते घेऊन ये ना वडे. बस. तर हे दही एवढ्या प्रमाणात घ्यायचं आहे. आता त्याचं काय प्रमाण काय मोजलेलं नाहीये. म्हणजे बघा हे अर्ध घेतलंय जवळ. हे 20 रुपयाचं पॅकेट येतं. तर आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे पाहिजे तेवढा. त्याच्यानंतर दही घेतलेला आहे. ताई म्हटलं की कांदा घ्यायचा आहे, कारण आतापर्यंत तुम्ही बघितलंय सगळ्या रेसिपीचा ताईनेच केलेला आहे विषय, त्याच्यामुळे ताईचं मार्गदर्शन इज मस्ट इम्पॉर्टंट. घेऊ ना, सगळा घ्यायचा आहे. हो सगळा घ्यायचा. हा थोडा असा याला करपवून घ्यायचा आहे. हा थोडा आमचा कांदा वेगळा झाला. ताईने जरा एक्स्ट्रा लेवलला काम केलेलं आहे त्याचं, म्हणजे भाऊनी केलेला आहे म्हणून तो वेगळा झाला. मी केलं असतं तर बरोबर झालं. अच्छा, म्हणजे स्वतःला जशी काय सुगरणच. आता हळद घे, थोडी घे अजून. आता हे मसाल्याचा विषय तर आपण हळद करणार. प्रॉपर सगळीकडे लागला पाहिजे. कोणे पे लग्नाची. थोडासा घे. हा बस. काश्मीरी लाल मिरची पण टाकायची. ही सांगा किती टाकायची, त्याचा अंदाजा नाही आपल्याला. बस. त्याच्यानंतर हे पेपर पावडर घ्यायची. ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर ते थोडस टाक, कारण मसाले तू जास्त टाकले. हा बस. ताई बोलली ना बस की स्टॉप करायचं. आता बोला आहे कस्तुरी की कसुरी. आता कसुरी मेथी घ्यायची आहे, ती पण एकदम बेसिक घ्यायची आहे. थोडा असं जरा स्टाईल बिल मारण्यासाठी प्रॉपर ये वगैरे बाबा. त्याच्यानंतर मसाल्यांचं ठेवून दे साईडला. त्यांचं काम झालंय आता. ताई बोलली मसाल्यांचं ठेव तर मसाल्यांचं ठेव, इतर बाकी करत बसायचं नाही. आता हे असं एकदम बघा ना किती देखणं दिसतंय. आपण आता मेन वळणावर आलेलो आहे, टर्निंग पॉइंट जो या रेसिपीचा आहे, म्हणजेच बटर. हे नाही तो बटर चिकन नाही, बटर चिकन आहे म्हणून बटर इम्पॉर्टंट. बटर पाहिजेच ना बाई, बटर तर जास्तच पाहिजे काय पण होते. ते बटर इथे घ्यायचं आपल्या पर्सनल लेवलला. सगळं मिक्स कर मस्त. आता आपला कसं आहे मित्रांनो, बघा घरचा विषय, त्याच्यामुळे घरचा स्वाद पाहिजे. घरचा स्वादला आताच पाहिजे. हा एक गोष्ट राहिली, मीठ घे. ताई बोलले मीठ घ्यायचं तर मीठ घ्यायचं. मीठ बाहेर गेले वाटतं. मीठ बाहेर गेलं. खारटवणी नको करू. आईला सुगंध येतोय रे. भरपूर जण आता बोलू शकतात की दही आणि हे चिकन अपोजिट आहे, नाही यूज करत वगैरे. पण या रेसिपी मध्ये थोडंसं इम्पॉर्टंट आहे. आपण जास्त नाही घेतलं, तुम्ही बघितलं. मला वाटतं जवळजवळ अर्ध्यापेक्षा कमी घेतलंय आपण. तर मग एवढा काय नाहीये, एखाद्या वेळेला चालून जातं. आणि या रेसिपीसाठी थोडंसं इम्पॉर्टंट आहे. चालेल, मिक्स झालं आपलं प्रॉपर एकदम. ज्याच्यासाठी केला होता 8 तास तीच गोष्ट राहून गेली. मेन म्हणजे अद्रक लसूण पेस्ट राहून घेतली. मी इकडे उभी आहे, तो तिकडे उभा आहे. लेफ्ट साईडला काय ते बघायचं ना भाई. ज्याच्यासाठी आपण एवढी मगजमारी केली होती, 10 मिनिटं याच्यात वेस्ट केले. हेच राहिलंय, मेन कार्यक्रम राहिलाय. तरीच म्हटलं जरा काहीतरी गडबड वाटते. टेस्ट में कुछ विषय टाकू ना, थोडं टाक. हा बस. रुमाल पण घेतात आणि पिशवी वगैरे पण घेतात. आता मम्मीने ते पिशवी घेतलेली स्वच्छ धुवून. आर्टिस्ट. हाँ, अरे मस्तच होणार विषय है. इसके पीछे का शास्त्र क्या है पता नहीं है, लेकिन मला असं वाटतं गावी करतात शिजण्यासाठी. वाव, खतरनाक विषय, एक नंबर. वाव. तर आपली अजून एक स्टेप बाकी आहे, जरा राहिली होत आहे दोस्तों. शेफ नया आहे तो थोडासा होणार विषय. बटर चिकन मधलं सिक्रेट इन्ग्रेडियंट ते आपल्याला वापरायचे. तर आता इकडे या 4 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर परत कांदा कट करायचा आहे, जसा मगाशी कट केला होता. ते काळा बेळा त्याला करायचा आणि इथे कोथिंबीर नाही टाकायची. नाही, इकडे पोपट झालाय त्याचा. इथं टाकायचं ना त्याच्यात, नाहीतर टाकल्यावर बोलशील परत काढ बाहेर. कांदा असा येऊ दे याच्यामध्ये. मसाला करायचा आपल्याला. आता त्याच्यामध्ये ना लाल तिखट टाक, जाऊ दे थोडासा अर्धा चमचाच टाक. आणि थोडा काश्मीरी पण टाक. परत टाक चिमूटभर. बस. त्याच्यामध्ये जिरं टाक. हा टाक. बस झालेला इकडे आपला मसाला बनवून. तर हा मसाला कसा आपण केला ते आता तुम्ही बघितलं. जास्त काय नाही याच्यामध्ये, जेवढं काय घेतलं तेवढंच घ्यायचं. आईच्या गावात बाकी ते ठेव, उरलेलं मी खाईन. गाईस बटर तर आपलं प्रॉपर झालेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ. आता चिकन टाकायचं आहे. दोन्ही शेप आपल्या पर्सनल लेवलला नडतायत.
फायनली आपलं पण मम्मीच्या गतीने होतंय. म्हणजे कसं वडे झाले की बसायला तयार, खायला तयार. हळूवार पद्धतीने. आईला एक नंबर, जबरदस्त रे. थोडस पाणी टाक त्याच्यामध्ये. कुठे ठेव डोक्यावर. अरे भाई शहा किती रेसिपी अशी बनवतेस तू. बस आता जरा मिक्स कर. कलर भाई सॉलिड आलाय एकदम. थँक्यू. खतरनाक झालं. बटरचं पूर्ण दिसतंय कमाल. म्हणजे मी केलंय माझ्या परीने. आणि एक गोष्ट थोडस सांगतो की त्यावेळेस मी थोडस असं प्रिपरेशन नाही केलेलं आहे म्हणजे तुम्हाला दाखवायला. नेक्स्ट टाइम मी जेव्हा रेसिपी करेन तुम्हाला दाखवेन तेव्हा मी प्रॉपर दाखवेन डिटेल मध्ये एकदम. आता थोडस समजून घ्या. बाय द वे काय झालं यार, अजून एक त्याच्यात ऍड होणार आहे हा मसाला. आता या मसाल्याने अजून सुंदर कलर येणार आहे आणि सुंदर टेस्ट पण येणार. आणि आपल्याला वाटलं की पाणी थोडंसं कमी आहे तर मग पाणी सुद्धा ऍड करू एक शकतो. नंबर झालाय ताई. जबरदस्त. म्हणजे खतरनाक झालं. म्हणजे जेवढं कॅमेऱ्यामध्ये आहे ना त्याच्या कित्येक पट्टीने इथे डोळ्यात ना जबरदस्त हा वाटतं. बाई इज्जत तर द्यायला पाहिजे. थोडंसं हलकं पाणी टाक. परत शिजवावं लागेल. थोडस शिजव ना. आता आपल्याला फक्त तो मसाला हलका शिजवायचा आहे. चला इकडे भाऊ मस्त सज्ज आहे. हा 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 बटर चिकन थाळी सज्ज आहे. गाईज फायनली बटर चिकन थाळी तयार आहे. कसं वाटतंय बघायला तर एक नंबरच वाटतंय. त्यात काय वादच नाही. लिंबू लेमन लिहिले. वड्यांची पण सांगा टेस्ट. या मित्रांनो टेस्ट करूया. बादशाह झाले. वडे पण टॉपचा विषय झालेला आहे. एक नंबर झालाय. खतरनाक झालाय ताई यार. आता प्रॉपर चिकन पण शिजलंय. करा गाईज. मला सांगा कोणत्या पण ब्लॉग मध्ये कमेंट टाका. मंदार आम्ही केलं आज जबरदस्त. चिकन पण प्रॉपर शिजलेलं आहे. मस्त एकदम नरम चिकन झालेलं आहे. गाईज मम्मी टेस्ट होते. अरे बापरे. अरे पायल खरंच मस्त झालंय. एक नंबर. असं वाटत नाही ना मी केलंय म्हणून. नाही वाटत आहे. खरंच मस्तच झालंय. बाकी खूप छान झालेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय.